नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत मायकोरायझा या मित्र बुरशीबद्दल, जी पिकांसोबत सहजीवित म्हणजेच सिम्बायोटिक रिलेशन करून पिकांना अन्नद्रव्य, पाणी, रोगप्रतिकारक शक्ती व जैविक अजैविक ताण सहन करण्यास मदत करते। मित्रांनो, मायकोरायझा हा एक ग्रीक शब्द असून यात मायकस व रायझा असे दोन शब्द आहेत। यातील मायकसचा अर्थ होतो बुरशी म्हणजे फंगस व रायझा म्हणजे मुळे। मित्रांनो, मायकोरायझाचे दोन प्रकार असून यातील एक्टोमायकोरायझा हा मुख्यतः मोठ्या वनस्पती जसे की देवदार, ओक, बर्च व निर्गिल या झाडांच्या मुळावरती तयार होते। या झाडांच्या मुळावरती हे फंगस एक जाळीदार आवरण तयार करते। याला इंग्रजी भाषेत हार्टिंग नेट असे म्हणतात। एक्टोमायकोरायझा ही बुरशी तिने तयार केलेल्या जाळीदार आवरणातून वनस्पतीपासून शुगर्स म्हणजेच अन्नद्रव्य घेते व त्या बदल्यात वनस्पतीला NPK व इतर अन्नद्रव्य पुरवते। एंडोमायकोरायझा मित्रांनो, एंडोमायकोरायझालाच व्हॅम म्हणजेच व्हॅसिक्युलार अर्बिस्क्युलार मायकोरायझा म्हणतात। ही बुरशी जवळपास 80% वनस्पतीसोबत सहजीवी संबंध तयार करते। एक्टोमायकोरायझा बुरशीसारखी ती फक्त मुळावरती आवरण तयार करत नसून वनस्पतीच्या सेलमध्ये आपलं हायपल नेटवर्क तयार करते व वनस्पतीपासून शुगर घेऊन वनस्पतींना अनअवेलेबल NPK व इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देते। मायकोरायझा पिकांच्या मुळावरती तयार होऊन मुळांच्या कक्षेच्या बाहेर उपलब्ध असणाऱ्या अन्नद्रव्यांची उपलब्धता पिकांना करून देते। ॲप्लिकेशन केल्यानंतर काहीच दिवसात पिकांच्या मुळावरती तुम्हाला मायकोरायझाची अशा प्रकारची ग्रोथ दिसून येईल। मित्रांनो, याचं ॲप्लिकेशन तुम्ही बाजारात उपलब्ध असणाऱ्या चांगला स्पोर काउंट असणाऱ्या कोणत्याही मायकोरायझाने करू शकता, जसे की टाटा रॅलिस कंपनीचे रॅली गोल्ड व धानुका कंपनीचे मायकोर सुपर। या मायकोरायझाचे प्रमाण ऊस व फळ पिकांसाठी एकरी 8 किलो आहे व इतर भाजीपाला पिकांसाठी एकरी 4 किलो आहे। याचा सुयोग्य वापर तुम्ही बेसल डोसला म्हणजेच पिकांची लागवड करताना चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत करू शकता। वरील मायकोरायझा तुम्ही रासायनिक खतासोबत देखील देऊ शकता। माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा व आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।